संकल्प घरत का जन्मदिन 28 जुलाई को हर साल उल्वे नोड में बड़ी धूमधाम के साथ मनाया जाता है, लेकिन इस बार समाज सेवक संकल्प घरत ने अपना जन्मदिन बड़ी सादगी के साथ मनाया। इसके पीछे की वजह नवी मुंबई में बेलापुर और उरण में हुए 2 दर्दनाक हादसे में उरण की रहने वाली यशस्वी शिंदे और बेलापुर के अक्षता म्हात्रे की निर्मम हत्या की वजह से अपना जन्मदिन ना मनाते हुए इन दोनों बच्चियों के नाम से उल्वे में पेड़ लगाकर उनको श्रद्धांजलि दी। इस मौके पर उन्होंने बहाल के साई मंदिर में छाता वितरण भी किया। इस मौके पर सतीश कदम NRI वरिष्ठ पुलिस निरीक्षक भी इस कार्यक्रम का हिस्सा बने। सतीश कदम ने उन दोनों बच्चियों को जल्द से जल्द इंसाफ दिलाने की बात कही। उनके नाम से पेड़ लगाने के मोहीम में भी शामिल हुए। तर असे जे केसेस वगैरे आमच्याकडे रिपोर्टिंग होत असतात त्यावेळेला आम्ही जे विक्टिम आहे त्यांना पूर्णपणे न्याय द्यायचा आमचा काटेकोरपणे प्रयत्न असतो। ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये पोलिसांनी चांगल्या पद्धतीने तपास करून जे नराधम आहेत त्यांना अटक केलेली आहे अक्षताताईच्या केसमध्ये आणि तो तपास लवकरात लवकर पूर्ण करून केस फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा कशी होईल या पद्धतीने पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। त्याचप्रमाणे यशस्वी ताईच्या संदर्भात पण ह्याच प्रकारे फास्ट तपास करून जो कोण नराधम आहे त्याला अटक करून फाशीची शिक्षा होण्याचे पोलीस प्रयत्न करणारच आहे आणि त्याला त्याप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे। इथे ज्या महिला भगिनी आहेत आमच्या त्यांना तर आम्ही यापूर्वी पण सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणीही नराधम समाजकंटक किंवा कौटुंबिक त्रास असेल तर तुम्ही नवी मुंबई पोलिसांची तात्काळ मदत घ्यावी। आम्ही तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत। त्याचप्रमाणे 112 आमचा एक हेल्पलाईन नंबर आहे, निर्भया पथक आहे, त्यांचं सर्व ताईंनी जास्तीत जास्त मदत घ्यावी आणि आपल्या जीवाचं रक्षण करावं। तर मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी नवी मुंबई पोलिसांची ज्या ज्या वेळेला आपल्याला अडचण वाटेल त्या वेळेस त्यांनी मदत घेतली पाहिजे आणि आपल्या जीवाचं रक्षण केलं पाहिजे। ऐसा है कि घर साहब का अभी काम बहुत ही अच्छे तरीके से चल रहा है। उनका आज जन्मदिन था मगर ये जो घटना है ये घटने से वो बहुत व्याकुल हुए, उनको बहुत सारा दुख हुआ है। इसीलिए उन्होंने उनका जो जन्मदिन है वो उन्होंने कैंसिल कर दिया है और ये जो अपना यशस्वी ताई है और अक्षता ताई है इनके नाम से 2 पेड़ लगा के वही उनको श्रद्धांजलि अर्पण करके वही उनका जन्मदिन इस तरीके से साजरा करने का उन्होंने तय किया है। नमस्कार। आज माईकवर बोलताना अत्यंत दुःख होते। आपल्या भागातल्या 2 भगिनी अक्षता कुणाल म्हात्रे आणि आपली उरणची भगिनी यशस्वी शिंदे वय वर्ष फक्त 22 सांगताना अंगावर काटा उभा आली माझ्या। खूप वाईट वाटते, डोळ्यात पाणी येते सांगताना की या दोन्ही बहिणींची अगदी निर्गुणपणे हत्या करण्यात आली। त्यांचा कुठलाही दोष नसताना त्यांना एवढी मोठी शिक्षा मिळाली। आज त्यांना हे जग सोडून जावं लागलं। याबद्दल आम्ही खरंच कठोर निषेध व्यक्त करतो। माझा आज वाढदिवस होता पण आम्ही तो वाढदिवस न सेलिब्रेट करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दोन्ही भगिनींच्या नावाने आम्ही इथे वृक्षारोपण करणार आहोत आणि त्यांना श्रद्धांजली वाहायचा आज आम्ही इथे कार्यक्रम ठेवला आहे। माझी पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की साहेब, गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या भागामध्ये जे गुन्हे होत आहेत त्यावर तुमचं नियंत्रण तर आहेच,
तुमच्या कारकिर्दीमध्ये या भागामध्ये गुन्हे खूप काही प्रमाणात कंट्रोलमध्ये आलेले आहेत, पण हे असे जे काही नराधम आहेत त्यांना मात्र तुम्ही शोधून अगदी कडक कारवाई करून त्यांच्यावर कठोर ती कठोर शिक्षा तुम्ही त्यांना द्यायला पाहिजेत. मला असं वाटेल, मी हे बोलणं चुकीचं वाटेल सगळ्यांना, पण तुम्ही या असल्या नराधमांना पब्लिकच्या हवाले करा, त्यांचा न्याय पब्लिक करेल. मला माहिती आहे माझं कदाचित हे तुम्हाला पटणार नाही साहेब, पण आज ज्याच्या घरात हे घडलं आहे ना त्या माणसाला कळतं आहे की ते कुठल्या दुःखाखाली असतील ना हे तेच सांगू, आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही. खूप वाईट गोष्ट घडलेली आहे. फ्युचरमध्ये भविष्यामध्ये अशी कोणती गोष्ट घडू नये यासाठी आपण सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे. पोलीस आज सिनियर साहेब स्वतः इथे हजर आहेत, त्यांनीसुद्धा सांगितलं की अशा प्रकारची कुठलीही अडचण कुठलीही समस्या तुम्हाला जाणवली तर तुम्ही पोलीस स्टेशनचे दरवाजे तुमच्या सगळ्या भगिनींसाठी सदैव उघडे आहेत. साहेबांनी ह्याच्या अगोदरही मलाही आवाहन केलं होतं की तुमच्याकडे कुठल्याही समस्या आल्या तुम्ही रात्री 12 वाजता 2 वाजताही फोन केलात तरी मी स्वतः हजर राहून असे प्रश्न असतील तर मी तिथे हजर राहीन आणि तो प्रश्न सोडवायचा नक्की प्रयत्न करीन. साहेब यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. काही दिवसांपूर्वीसुद्धा अशीच एक घटना घडली होती उलव्यामध्ये. तिथेसुद्धा नवी मुंबई पोलीस NRI पोलीसचे आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम साहेब आणि त्यांच्या टीमने खूप मोठं सहकार्य केलं होतं आणि त्याच्यामुळे आपण एका भगिनीचा जीव वाचवू शकलो होतो. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार पुन्हा एकदा व्यक्त करतो. आणि साहेब तुमच्याकडून अशीच मदत आणि आम्हाला वेळोवेळी मिळेल ही अपेक्षा करतो. आणि सगळ्या बहिणींना भगिनींना पुन्हा एकदा साथ घालतो की कुठल्याही गोष्टीला न घाबरता बळी पडू नका. कुठल्या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन असेल तर असे काही टोकाच्या भूमिका तुम्ही घेऊ नका. आपण कोणाशी मैत्री करतोय, सोशल मीडिया थ्रू असेल किंवा आपली कोणाशी मैत्री होते या गोष्टीवर तुम्ही खरंच लक्ष द्या. या सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये अडकू नका आणि आपले पालक, आपले शिक्षक, आपले वरिष्ठ जे आपल्याला सांगतायत ह्याकडे लक्ष द्या आणि स्वतःच्या आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात टाकण्यापासून वाचवा. आजच्या दिवशी पुन्हा एकदा मी हेच सांगतो की आम्ही वाढदिवसाच्या निमित्त सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत आणि आज त्या 2 भगिनींना आम्ही इथे त्यांच्या नावाने 2 वृक्षारोपण करून त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत. धन्यवाद. इस कार्यक्रम में डॉक्टर अद्वैता संकल्प घरत ने हमसे बात करते हुए दोनों बच्चियों को याद करके वो इतनी भावुक हो गई कि उनके आंखों से आंसू छलक उठे. अभी परसों जो हुआ उसके बाद तो ये एक फ़ीमेल से पूछना ही एक्चुअली बहुत बड़ी चीज़ है कि क्या फ़ील हो रहा होगा. सबसे पहले तो मुझे ऐसे लगता है कि किसी पे भी डिपेंड करने से पहले हर फीमेल को खुद का रिस्पॉन्सिबिलिटी खुद लेना बहुत ज़्यादा ज़रूरी है. क्योंकि क्या है, जब तक हम अपने आप को इनको फेस करने के लिए रेडी नहीं होंगे तब तक बाहर का कितना भी हेल्प करने की कोशिश करे उसे उस जगह तक आने तक बहुत टाइम भी लग सकता है या वो टाइम हमारे पास शायद ना अवेलेबल हो. तो हर स्त्री को बहुत ज़्यादा ज़रूरी है कि वो सशक्त हो जाए और ऐसी किसी भी घटना के लिए वो खुद प्रिपेयर्ड रहे. ये सबसे ज़्यादा ज़रूरी है. और दूसरा ये है कि 20-22 साल की लड़की, उससे ये एक्सपेक्ट करना भी एक्चुअली बहुत गलत है कि वो किस तरह से प्रिपेयर्ड रहे. ये मैच्योरिटी या ये समझ जो होती है कि बाहर की दुनिया कैसी है, ये एक एज के बाद आने लगती है. तो जितनी पुलिस प्रशासन की रिस्पॉन्सिबिलिटी है, मुझे लगता है हर फैमिली मेम्बर का ये रिस्पॉन्सिबिलिटी है अब कि हम अपनी महिलाओं को इतना प्रिपेयर्ड रखें कि ऐसे कोई भी सिचुएशन आए तो वो बहुत अच्छे से फेस कर पाए. क्योंकि ये भूलना नहीं चाहिए कि ये रानी लक्ष्मीबाई की भूमि है, ये शिवाजी महाराज की भूमि है और यहाँ किसी भी ऐसे जीजा माता की भूमि है. तो ऐसी भूमि के लिए तो हर फीमेल को हमें लगता है कि वो एक वॉरियर हमारे अंदर ऑलरेडी है. उसी को याद रख के हमें अक्षता जी को और यशस्वी जी को भी श्रद्धांजलि प्रदान करेंगे. ये 2 पेड़ जो हैं ये उसी का निशान है कि हम इन चीज़ों को कभी भूलेंगे नहीं और ना अगर भूलेंगे नहीं तो हम ये आगे होने भी नहीं देंगे. नमस्कार. ये जो 2 घटना घटी उससे हमारा पूरा महाराष्ट्र का पूरा भारत हिल गया है और हम लोग इतने अपने संकल्प दादा का बर्थडे होते हुए भी हम लोग सब कुछ कैंसिल करते हुए जन्म दिवस पे हम लोग पेड़ लगाए. ये सबसे बड़ी एक हम लोग हमेशा यादगार रहेगा उनके लिए. और ये जो अमान्य घटना घटी है, हमारे जो कदम सर जी बोले कि हम सब कुछ करेंगे उनके प्रति, हम लोग न्याय देने का, हम महिलाओं के तरफ से पूरे महाराष्ट्र या पूरा भारत के तरफ से बोलना चाहती हूँ कि वो न्याय मिलना चाहिए ताकि ये दोबारा कभी ऐसे लोग घटना घटने से पहले कई बार सोचें. नमस्कार. ब्यूरो रिपोर्ट, FS न्यूज़, उल्वे, नवी मुंबई.